वांग्याचं भरीत आपण सगळेच नेहमी आवडीने खातो आणि त्याला बनवायची पद्धती सगळ्यांनाच माहिती आहे. पण आज मी तुम्हाला एक छान नवीन अशी वांग्याची भरीत बनवायची पद्धत दाखवणार आहे. इतकी सोपी आणि छान पद्धत आहे ना. ह्या पद्धतीने तुम्ही फक्त एकदा हे वांग्याचं भरीत करून बघा. तुम्हाला इतकं आवडण्याची टेस्ट, याची चव इतकी भारी लागते आणि विशेष म्हणजे बनवायची पद्धत खूप सोपी आहे. न वांगं भाजायचं टेन्शन, न वरचं साल्ट काढायचं टेन्शन. खूप छान सिंपल पद्धतीने, गावरान पद्धतीने झणझणीत चमचमीत असं वांग्याचं भरीत तयार होतं. तर त्यासाठी इकडे बघू शकता मी भरताचं वांगंसुद्धा वापरलं नाही आहे. हे नॉर्मल काटेळी वांगे आहेत, एकदम गावरान वांगे असतात. त्याच्यात बी खूप असतात, त्यामुळे ना हे टेस्टी खूप लागतात. तर मोठ्या साईजचे मी 2-4 वांगे घेऊन आलेत. आणि बारीक वांगे जे असतात ना त्याचं काय भरीत होत नाही, मोठ्या साईजचे वांगे असले की भरीत होतं. त्यानंतर कोथिंबीर, टमाटर, बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक लसूणची थोडी कूट करून घेतलेला आहे. इकडे बघू शकता कोथिंबीर, कांदा आणि टमाटर घेतलेलं आहे. आता हे जे वांगे आहेत ना आपण घेतलेत ना, याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला आपण कट करायचे. आता कट आपल्याला फक्त याच्या 2च फोडी करायच्यात, अगदी बारीक आपलं वांग्याच्या भाजीसारखं करायचं नाही. 2 मोठ्या फोडीच करायच्या फक्त. हे बघा, ह्या अशा 2 मोठ्या फोडी किंवा जास्तीत जास्त 3 फोडी केल्या तरी काही हरकत नाही. हे बघा, ह्या अशा 2-3 मोठ्या फोड्या केल्या. हे याचं पाठचं जे देठ आहे ना ते मी नाही वापरत. म्हणजे स्पेशली फक्त वांग्याचं भरीत ज्यावेळेस करायचं असेल ना त्यावेळेस मी नाही वापरत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. ह्याच्या पण आता मी फोडी करून घेते. इतके भारी हे वांग्याचं भरीत तयार होतं ना, म्हणजे कधीही तुम्ही बनवू शकता. म्हणजे काय होतं माहिती, कधी कधी आपल्याला असं वाटतं वांग्याचं भरीत म्हणलं की अगोदर त्याला भाजा, मग ते साल्ट काढा. मला तरी खरंच खूप कंटाळा येतो होता, म्हणून मी अशाच प्रोसेसनी नेहमी वांग्याचं भरीत बनवते, म्हणजे खाऊ वाटलं तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. तुम्ही नेहमीच असंच बनवून खाता. हे बघा, छान अशा मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत वांग्याच्या. आता थोडंसं किंचित अर्धा चमच्याच्या अंदाजाने तेल टाकून हे आपल्या वांग्याच्या ज्या फोडीत ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. अगदी मंद आचेवर वांगे थोडे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये नरम सॉफ्ट जोपर्यंत वांगे पडत नाही ना तोपर्यंत ह्याला असं मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे थोड्याशा तेलामध्ये. आणि याच्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून काय होईल, वाफेवर खूप चांगले नरम वांगे पडून जातात. आता नॉर्मल वांगे जर असले की आपल्याला ते भाजायला लागतात. भाजल्यामुळं काय होतं, त्या भाजल्याचा एक जो फ्लेवर असतो तो एक खूप छान येतो. आणि वरून ते साल्ट वगैरे काढतो आपण, ती एक वेगळी प्रोसेस आहे वांग्याच्या भरताची. हे बघू शकता छान असे हे वांगे भाजून निघलेत मस्त. आणि वाफ दिल्यामुळं काय होतं, त्याला एक दमसुद्धा भेटतो वाफेचा. खूप छान असते, ह्याचा एक फ्लेवर मस्त लागतो वांग्याच्या भरतामध्ये. तर ते मी काढून घेते, चांगले नरम सॉफ्ट झालेले आहेत. 1 मिनटं अजून ठेवते. हे बघा, आता व्यवस्थित झालेले आहेत. आता हे मी सगळे काढून घेते चमच्याच्या सहाय्याने. छान असे नरम सॉफ्ट पडेपर्यंत ह्याला वाफ द्यायची. हे बघा, मस्त भाजून काढायचे, कारण हे वांग्याचं भरीत आहे. आपल्याला याचा भाजल्याचा जो फ्लेवर आहे ना तो स्पेशली असतो वांग्याच्या भरतामध्ये. हे बघा, आता पुन्हा एकदा याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि तेल टाकलं की थोडंसं तापलं की आपण याच्यामध्ये फ्रेश असे कढीपत्त्याचे पाने टाकायचे. तुम्ही इथे खडे मसाले म्हणजे तेजपत्ता, लवंग वगैरे टाकू शकता चांगला फ्लेवर येण्यासाठी. आणि नाही टाकलं तरी सिंपल पद्धतीने हे वांग्याचं भरीत चांगलं लागतं. अर्धा चमचा इथं जिरे टाकलेले, ओवासुद्धा टाकू शकता तुम्ही, म्हणजे आवडीनुसार. आवडत असेल तर टाका. जिरे आणि कढीपत्ता चांगलं तडतडून घेते. आणि मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आता वांग्याचं भरीत म्हणलं की कांद्याचा वापर चांगला करा, म्हणजे 2 कांदे तरी नक्की वापरायचे मीडियम साईजचे. आणि छान असे बारीक कापून घ्यायचे, म्हणजे कसं वांग्यामध्ये एकजीव होऊन जाते. आणि मोठ्या फोडी राहिल्या कांद्याच्या मग ते चांगलं वाटत नाही खाता वेळेस पण, म्हणून शक्यतो होईल तर असे छानपैकी बारीक कट करून घ्या. आता कांदा, जिरे आणि कढीपत्ता आपला चांगला परतून होतोय तोपर्यंतच आपण याच्यामध्ये अद्रक लसूण जो कूट करून घेतला आहे तो याच्यामध्ये अर्धा 1 चमचा टाकून घ्यायचा. ह्याने एक फ्लेवर इतका मस्त येतो, छान चव येते वांग्याच्या भरताला. तर चांगलं असं परतून घ्यायचं. फास्ट गॅसवर जरी तुम्ही प्रोसेस केली नाही म्हणजे तरी चांगलं आहे, कारण की आपल्याला फक्त लक्ष ठेवायचं आहे. आता हे चारी बाजूने मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता बारीक चिरलेलं जे टमाटर आहे आपण ते टाकून घेऊया. हे बघा, हे टमाटर आता मी
टाकून घेतलं. एक मोठ्या साईजचं टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे. आता टमाटर, कांदा, जिरे, कढीपत्त्यासोबत मिक्स करून घ्यायचं गरम तेलामध्ये. जोपर्यंत टमाटर थोडंसं नरम सॉफ्ट पडत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं. हे वांग्याचं भरीत ना तुम्ही बाहेर कुठे प्रवासात जायचं असेल तरीसुद्धा तुम्ही रोटीसोबत नेऊ शकता, टिफिनला नेऊ शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये पण कधीही बनवून तुम्ही याला खाऊ शकता. म्हणजे टेन्शन नाही वांगं भाजायचं वगैरे. ते सिंपल प्रोसेस आहे वांग्याच्या भरताची. नक्की ट्राय करा तुम्ही. जर तुम्हाला वांग्याचे भरीत कंटाळा येत असेल करायला तर हे नक्की ट्राय करा. आता इथे आपण तिखट वापरायचं, आवडीनुसार वापरा तुम्ही इथे तिखट. मी 1-1.5 चमचा टाकला आहे, जास्त काही तिखट बनवायचं नाही मला. 1-1.5 चमचा टाकला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आहे, चांगला रंग येतो हळदीने. आणि मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचे धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा धना पावडर टाकले. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचे गरम मसाला, खडे मसाल्याचं जे पावडर असतं ना, एकदम छान असा फ्लेवर येतो तो. एक अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर. हे बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं. सर्व मसाले, कांदा, टमाटे, जिरा, कढीपत्त्यासोबत मसाले मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे थोडंसं परतून झालं की आपण याला थोडी वाफ द्यायची. झाकण ठेवायचं याच्यावर, जेणेकरून काय होईल, थोडीशी स्टीम लागली वाफेवर पण हे मस्त मसाले थोडेसे एकजीव होऊन जातात. तेल सुटतं थोडं. इकडे बघू शकता तेल याला छानपैकी सुटलेलं आहे, म्हणजे मसाले आपले परतून झालेले आहेत. हे बघा एकजीव झालेले आहेत मसाले आणि किती छान वाटतात बघा. आपले मसाल्याचं फ्लेवर सर्व उतरलेला आहे तेलामध्ये आणि सारे साहित्य जे आहे ते पॅक झालेले आहेत. आता आपण इथेच चवीनुसार, म्हणजे आपल्या पुऱ्या भरताला अंदाजे पुरेल असं मीठ टाकायचं इथे. ह्या स्टेजवर कांदा, टमाटे, मसाले ज्यावेळेस आपण परतून घेतो त्याच वेळेस टाकून घ्यायचं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की नेहमी कांदा टमाटर परताना वेळेस, सुकी भाजी असेल स्पेशल तर नक्की अगोदरच मीठ टाकून घ्या. आता आपण हे ज्या वांग्याच्या फोडी घेतल्यात ना फ्राय करून, त्या सर्व ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. हे बघू शकता आणि चांगले एकजीव करून घ्यायचे वांग्याच्या फोडीसोबत हे सर्व मसाले आपले. हे बघा छान असे हे नरम सॉफ्ट वांगे पडून जातात, कारण अगोदरच आपण हे वांगे थोडे स्टीम केलेले आहेत, नरम करून घेतलेत म्हणून काही वेळ लागणार नाही. आता याच्यावर झाकण ठेवायचे, मस्त वाफेवर 1 मिनटं द्यायचं. आणि 1 मिनटं झाल्याच्या नंतर हे सगळे जे वांगे आहेत ना आपण मॅश करायचे. तुम्हाला मी थोडंसं म्हणजे दाखवण्यात नाही आलं कॅमेरा थांबल्यामुळं, पण हे वांगे ना थोडी स्टीम दिल्यानंतर ह्याला असं मॅश करून घ्यायचं. उखळ घेतले, उखळीचा दांडा घेतला, तुम्ही वाटीच्या साहाय्याने किंवा तांब्या असतो बघा आपला पाणी प्यायचा, त्यानेसुद्धा तुम्ही हे करू शकता. नॉर्मल आपण करतो त्याने, ठेसा वगैरे सुद्धा बघा बनवतात गावाकडे, तसंच तुम्ही ह्याला मॅश करा चांगलं चारी बाजूनी. आणि वांगे नरम सॉफ्ट असल्यामुळं एकदमच मॅश होऊन जातात, काही वेळ लागत नाही. वरून थोडी कोथिंबीर, थोडासा मी इथे चाट मसालासुद्धा वापरणार नाही, पण आता नाही वापरायचा. अगोदर याला थोडीशी आपण स्टीम देऊया, वाफ देऊया, कारण की पुन्हा एकदा तेलामध्ये हा बघा चाट मसाला मी इथे टाकून घेते. वांग्यामध्ये मस्त असं चटपटीत स्वाद येतो खात्या वेळेस. तर आता झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनटं मंद आचेवर याला वाफ येऊन द्यायची. वाफ हे बघा वाफेमध्ये काय होतं, सगळे मसाले जे चाट मसाला वगैरे टाकलेला त्याचा छान असा फ्लेवर वांग्याच्या भरतामध्ये उतरला जातो. तर अशा प्रोसेसने एकदा जर तुम्ही हे भरीत करून बघितलं ना, वांग्याचं भरीत तुम्ही आवडीने खातात. 1 भाकर घेतली तर तुम्ही 2 भाकरी तर नक्की खाऊन जाताल. इतकं भारी लागतं हे वांग्याचं भरीत. मला तर हेच भरीत आवडतं, म्हणजे अशीच प्रोसेसनी, कारण की ते वांगं भाजा वगैरे तर कंटाळा येतो कधी कधी, त्यामुळं नाही असं सोप्या पद्धतीचं वांग्याचं भरीत खूप आवडतं मला. तर वरून छोटंसं बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर सोबत याला सर्व करू शकता. आता झाकण ठेवून थंड करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आहे. हे बघा मी गॅस बंद केलेला आहे, याच्यावर झाकण ठेवत्या. आहे तेवढ्या वाफेवर मस्त त्याला स्टीम भेटेल आणि मस्त व्यवस्थित त्याला एक चव येईल. हे बघा आता थंड झालेलं आहे आपलं भरीत वांग्याचं, तयार झालं आहे खाण्यासाठी. आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करूया. हे बघा इतकं भारी हे वांग्याचं भरीत बघा तुम्ही, आपण किती कमी वेळामध्ये आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. नाही याला आपल्याला भाजायचं टेन्शन आहे, नाही आपल्याला याला साल्ट वगैरे काढायचं टेन्शन आहे. अगदी सोप्या पद्धतीने, पण फ्लेवर म्हणजे एकदमच भारी लागतो. हे बघा
नरम सॉफ्ट असे वांगे आपले पडलेत आणि छान असे मसाले वाफले झणझणीत चमचमीत असं हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर आता मी एक प्लेट तयार करते माझ्यासाठी. हे बघा, एक प्लेट घेतलेला आहे. कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि मस्तपैकी लोणचं पापड घ्या. आवडीनुसार तुम्ही भाकरीसोबत बोला किंवा रोटीसोबत, भातासोबत सुद्धा तुम्ही हे वांग्याचं भरीत खाऊ शकता. इतकं छान लागतं. हे बघा किती छान असं आपलं हे झमझमीत चणचणीत असं तोंडाला पाणी सुटणारं आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालं आहे खाण्यासाठी. तर कसं वाटते तुम्ही नक्की सांगा आणि आवडलं असं ते एकदा ट्राय करून बघा. जर वांग्याचं भरीत बनवायला तुम्हाला कंटाळा येत असेल ना, तर हे अशा पद्धतीने वांग्याचं भरीत ट्राय करा. हे बघा, गरमागरम गावरान पद्धतीने छानपैकी असं चमचमीत झणझणीत हे वांग्याचं भरीत केले. नरम सॉफ्ट असे लुसलुशीत वांगे आपले मॅश झालेले आहेत आणि खाता क्षणी खूप छान फ्लेवर लागतो. चटपटी झणझणीत असा फ्लेवर लागतो. गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा पुरीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आणि आवडला असेल तर लाईक करा. असेच रेसिपी बघण्यासाठी